नमस्कार मैत्रिणींनो, घरची सोपी रेसिपीत आपले सर्वांचे स्वागत आणि मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. आज आपण बनवणार आहोत संक्रांत स्पेशल तिळगुळचे लाडू. तर व्हिडिओला सुरुवात करूया. तिळगुळीचे लाडू बनवण्यासाठी आपल्याला पहिले 1 वाटी तीळ, अर्धी वाटी शेंगदाणे आणि 1 वाटी गूळ घेऊन घ्यायचे आहेत. पहिले आपण शेंगदाणे छान लो फ्लेमवरती भाजून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता आपण कसं शेंगदाणे भाजून घेत आहोत. छान आपण आता शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत. छान एकदम असे कुरकुरीत झाले पाहिजे, शेंगदाणे पटकन तुटले पाहिजेत असे भाजून घेतल्यानंतर आता आपण तीळ घेतलेली आहे भाजायला आणि ती सुद्धा आपण लो फ्लेमवरती छान अशी भाजून घ्यायची आहे. या प्रकारे आता आपण भाजून घेत आहोत. तीळ अजिबात कच्ची राहू द्यायची नाहीये, अगदी छान लो फ्लेमवरती भाजत राहायचं आहे. गोल्डन होस्तोवरती तीळ भाजायची. आता आपण तीळ भाजू देत आहोत. तोवर आपण शेंगदाणे आता कुटून घेणार आहोत. बघू शकता कशी गोल्डन झाली आहे तीळ. शेंगदाणे आपण साल काढून नीट कुटून घेतलेले आहे. जास्त बारीकही कुटायचे नाही आहेत, थोडे जाड राहू द्यायचे आहेत. आता तीळ भाजून झालेली आहे. तुम्ही बघू शकता कसा गोल्डन कलर आलेला आहे तिला. आता आपण ती काढून घेणार. त्यानंतर आपण 1 चमचा तूप घालणार आहोत आणि त्यात आपण गूळ घालून घेणार आहोत. लो फ्लेमवरच सगळी प्रक्रिया करायची आहे. फ्लेम जराही वाढवायचा नाही. बघू शकता सगळा गूळ आता मेल्ट झालेला आहे, पण तरी आपण गूळ छान शिजू देणार आहोत. या ठिकाणी आपण पाण्याचा वापर केलेला नाहीये, कुठेही पाण्याचा वापर केलेला नाहीये. बघा गूळ किती मस्त शिजलेला आहे. मध्ये मध्ये आपण ह्या गुळाला हलवून घेणार आहोत. बघा आता ह्या गुळात आपण शेंगदाणे टाकणार आहोत आणि तीळही घालून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता शेंगदाणे आपण जास्त बारीकही कुटलेले नाही आहेत आणि जास्त जाडही ठेवलेले नाही आहेत. मीडियम असे कुटून घेतलेले होते. शेंगदाण्यांना साल अजिबात राहू द्यायची नाही आहे. आणि आता हे मिश्रण आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. किती छान कलर आलेला आहे. आणि या प्रकारे आपलं मिश्रण तयार झालेलं आहे. आता आपण काढून घेणार आहोत आणि आता हाताला थोडं पाणी लावून आपण याचे मस्त लाडू वळून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता हाताला पाणी लावायचं आहे आणि मस्त लाडू बनवायचे आहेत. हे लाडू खायला अगदी कुरकुरीत आणि मस्त लागतात. थोडेही नरम राहत नाहीत, नाहीतर लाडू जर नरम राहिले तर ते दाताला वगैरे चिटकतात आणि ते चवीलाही एवढे छान चव देत नाही. आपण ह्या पद्धतीने जर लाडू बनवले तर ते अगदी क्रिस्पी आणि कुरकुरीत आणि छान लागतात टेस्टला. आणि नक्की ट्राय करा. आणि असेच नवनवीन व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या घरची सोपी रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर